अशी उकळत्या पाण्यामध्ये चपाती टाकून नेमकी कोणती ही महागडी रेसिपी आज आपण तयार करणार आहोत. बाहेर एवढे पैसे घालवतो पण तरी ती हेल्दी नसते आणि घरीच तुम्ही कमीत कमी पैशांमध्ये ही हेल्दी रेसिपी करू शकता. तर ही रेसिपी कशी करायची चला लगेचच पाहूया. इथे मी 2 चपात्या घेतलेल्या आहेत. आता पहा, तुम्ही चपात्या शिळ्या घ्या किंवा ताज्या घ्या. हा पदार्थ खाण्याचा तुमचा कधी मूड आहे त्यानुसार तुम्हाला ही रेसिपी करायची आहे. त्यामुळे शिळ्या चपात्यांची वाट पाहायची नाही. ताजी चपाती असेल तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही करायला घेऊ शकता. आता इथे मी चपात्या त्रिकोणी अशा केलेल्या आहेत. या नाश्त्यासाठी मी चपात्या केल्या होत्या पण त्या शिल्लक राहिल्या. शक्यतो अशा चहासोबत त्रिकोणी थोड्या जाड चपात्या केल्या ना तूप लावून की त्या खूप छान लागतात चहासोबत. जर तुम्ही कधी केल्या नसतील तर नक्की करून पहा. आता ह्या चपात्या आहेत ना थोड्या शिल्लक राहिल्या होत्या आणि तूप लावलेली चपाती शक्यतो मुलं भाजीसोबत खायला नकार देतात. तर मग अशा वेळी या चपातीचं काय करायचं. इथे 1 ग्लास भरून मी पाणी घेतलं होतं. हे या कढईमध्ये घालून घेतलं. पाण्याला छान अशी उकळी आणायची. पहा, पाण्याला मस्त असे बबल्स यायला लागलेले आहेत म्हणजे छान उकळी येते. आता यामध्ये आपण ह्या 2 चपात्या सोडून घेऊया. तुम्हाला हा पदार्थ किती क्वांटिटीत करायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे चपात्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी इथे हा पदार्थ 4 जणांसाठी करते म्हणून मी 2 चपात्यांचा वापर केलेला आहे. तर पहा, इथे आपल्याला पाण्यामध्ये ही चपाती छान अशी भिजवून घ्यायची आहे. गॅस आता मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला ही चपाती छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर पहा, आता तुम्ही म्हणाल ही चपाती तर ऑलरेडी शिजलेली आहे. शिजवून घ्यायची म्हणजेच काय, आपल्याला ही चपाती छान अशी मऊसूत करून घ्यायची. ही आहे ना छान अशी मऊ झाली पाहिजे, त्यामध्ये पूर्णपणे अशी विरघळली गेली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ही चपाती शिजवायची. तर पहा, इथे आता गॅस मीडियमच आहे. मीडियम फ्लेमवरती मी ह्याला मध्ये मध्ये असं हलवून ही चपाती छान अशी शिजवून घेते. पहा, अगदी या पद्धतीने. आपण बऱ्याचदा हा पदार्थ बाहेर खातो किंवा घरी आणून खातो, पण हा पदार्थ तेवढा हेल्दी नसतो. जर तुम्ही घरी अशा पद्धतीने ही रेसिपी केली ना तर तुम्हाला पण एक समाधान राहील की आपण काहीतरी छान करतोय आणि आपली मुलंसुद्धा आवडीने खातात आहे. तर पहा, इथे पाणी आपलं बऱ्यापैकी आटत आलेलं आहे. आता मी गॅस थोडा बारीक केला आहे आणि बारीक गॅसवर याला होऊन देणार आहे. पाणी खूप जास्त घालायचं नाही आहे. मी इथे 2 चपात्या घेतल्या होत्या आणि त्याही थोड्या जाडसर होत्या म्हणून मी इथे संपूर्ण 1 ग्लास पाणी वापरले. आता तुमच्या चपात्या किती आहेत त्यानुसार तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त करता येईल आणि पाणी थोडंफार जास्त झालं तरी टेन्शन घ्यायचं नाही. गॅस थोडा मोठा करून ते पाणी लगेचच आटवून घ्यायचं किंवा कमी पडलं तर मग थोडंसं पाणी वाढवलं तरी चालेल. तर पहा, इथे अशा पद्धतीने आपलं हे संपूर्ण पाणी आता आटलेलं आहे आणि चपातीसुद्धा छान अशी मऊ शिजलेली आहे. आता ही चपाती आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया. पहा, यामध्ये बऱ्यापैकी वाफ आहे तर हिला ना थोडं थंड होऊन देऊया. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला पडलेला प्रश्न, आजची रेसिपी तिखट आहे की मग गोड. आता चपाती आपण तूप लावलेली चपाती पाण्यात शिजवत होतो तोपर्यंत तुम्हाला वाटलं असेल हा पदार्थ गोड असेल, पण आता कांदा टोमॅटो पाहून कळलं असेल की हा पदार्थ थोडा तिखट चटपटीत आहे. तर पहा, ही चटपटीत रेसिपी करण्यासाठी आपल्याला इथे 1 कांदा लागणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे. त्याचबरोबर मी इथे 1 टोमॅटोसुद्धा वापरणार आहे. पहा, हा टोमॅटोसुद्धा आपण अगदी या पद्धतीने चिरून घेऊया. टोमॅटोच्या आधी ना खापा करून घेऊया. अशा पाहू शकता तुम्ही, अशा मोठ्या मोठ्याच मी ह्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर ना ह्याचा मधला भाग आहे ना तो संपूर्णपणे काढून टाकायचा आहे आपल्याला. बियांचा भाग आणि बियांच्या वरती जो थोडासा गर असतो ना तो संपूर्णच भाग आपल्याला इथे काढून टाकायचा आहे. अगदी या पद्धतीने पाहू शकता तुम्ही. मी इथे संपूर्ण टोमॅटो कट करून घेते. तुम्ही टोमॅटोसोबत सिमला मिरची वापरू शकता किंवा मग गाजरसुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर जर कॉर्न वापरायचे असतील तुम्हाला ते वापरू शकता. पनीर वापरू शकता. तुम्हाला ज्या कोणत्या भाज्या यामध्ये ॲड करायच्या असतील ना त्या तुम्ही ॲड करू शकता किंवा घरात कोणत्या भाज्या अवेलेबल आहेत किंवा तुमचा मुलगा एखादी भाजी खात नसेल ना तर ती मात्र आवर्जून यामध्ये वापरा. कारण हा पदार्थ असा आहे की कोणतंही मूल अगदी आनंदाने खाईल. तर पहा, इथे मी टोमॅटो अशा पद्धतीने थोड्या मोठ्या मोठ्या फोडींमध्येच कट करून घेते आहे. अगदी या पद्धतीने आपल्याला हा संपूर्ण टोमॅटो कट करून घ्यायचा आहे. आता आपला कांदा टोमॅटो कट करून झाला आहे. कांदा आहे ना थोडासा मोकळा करून घेऊया. पहा, अशा पद्धतीने कांद्याच्या लेयर ज्या आहेत ना त्या आपल्याला सेपरेट करायच्या आहेत आणि जी पुढची बाजू असते ना ती अगदीच बघा छोट्या छोट्या असतात तर त्या तुम्ही नाही घेतलं तरी चालेल, एखाद्या भाजीत वगैरे वापरलं तरी चालेल. आता चपाती जर शिळी असेल ना तर थोडंसं जास्त पाणी घालून ही छान शिजवून घ्या
आणि जर चपाती ताजीच आहे तुमची तर अगदीच गाळ होईपर्यंत नाही शिजवलत ना तरी चालणार आहे. पहा, इथे आपली चपाती आता थंड झालेली आहे बऱ्यापैकी. पाहू शकता तुम्ही, मस्त अशी ही थंड झालेली आहे. आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये ही चपाती घालून घेऊया. तर पहा, इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं. तुमच्याकडे मोठं असेल तर मोठ्या भांड्यामध्ये करा. आता हे मिक्सरला फिरवताना ना लवकर फिरत नाही. इथे मी काय केले, आता संपूर्ण चपाती यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घेणार आहे. पण ना तसं लवकर ते बारीक होत नाही. वरची चपाती आहे ना मोठी मोठी राहते, त्यामुळे मग मी नंतर पुन्हा त्याला 2 भागांमध्ये डिवाईड करणार आहे. तर पहा, इथे मी आधी अशा पद्धतीने ही चपाती संपूर्ण यामध्ये घालून घेतली आणि त्यानंतर ना अगदी थोडंसं पाणी घालणार आहे आणि मग हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. पण 2 भागांमध्ये डिवाईड करूनच तुम्ही सुद्धा करा, म्हणजे मग ते व्यवस्थित असं बारीक होईल. कारण आपल्याला ह्याची आहे ना छान प्युरी हवी अशी एकदम. पहा, अशा पद्धतीने यामध्ये ना अजिबात लम्स वगैरे राहता कामा नाही चपातीचे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे चपाती. तर मी इथे 2 भागांमध्ये ही चपाती वाटून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही, इथे आपली ही दुसरी ही चपाती वाटून झालेली आहे. बरं, यामध्ये पाणी घालताना बेतात घाला. हे खूप पातळ करायचं नाही आपल्याला आणि अगदीच घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे. पाहू शकता तुम्ही, इथे मी हे संपूर्ण चपातीचं काढून घेते. थोडंफार राहिलं तरी काही हरकत नाही, कारण यामध्ये आपल्याला पुढचा जिन्नस आता वाटून घ्यायचा आहे. तर पहा, इथे मी रवा घेतलेला आहे. आता जवळपास अर्धी वाटी इतपत मी रवा घेतला आहे. आता हा रवा आपण थोडंसं तेल घालूया यामध्ये आधी. तेल घातल्यामुळे ना हा पदार्थ खूप कमाल होणार आहे. न चुकता यामध्ये तेल घाला तुम्ही. तेल घातल्यानंतर यात थोडंसं पाणी घालून घेऊया आणि त्यानंतरनं हे आपण मिक्सरला छान असं बारीक वाटून घेऊया. गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे आणि खूप पातळ करायचं नाही आहे. तर पहा, इथे हे वाटून झालेलं आहे. आपण एका भांड्यामध्ये हे सुद्धा काढून घेऊया. पहा, अशा पद्धतीने. आता तुम्ही इथे रव्याऐवजी आहे ना पोह्यांचा सुद्धा वापर करू शकता. जर तुम्हाला रवा वापरायचा नसेल किंवा काही कारणामुळे तुम्हाला रवा यात नाहीच घालायचा आहे तर तुम्ही पोहे घातलेत ना तरी चालेल. पोहे छान स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतरनं मिक्सरला वाटून घ्या. आता पहा, इथे मी थोडंसं पाणी ॲड केलं होतं यामध्ये आणि भांडं हिसळून घालून घेतले. आता ह्या चमच्याचं आपण बॅटर काढून घेऊया आणि हे सर्व छान एकजीव करून घेऊया. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण सुरुवातीला जी चपाती वाटली आहे ना ती थोडी घट्टसर आहे. तर ती चपाती या रव्यामध्ये व्यवस्थित अशी आपल्याला छान हलवून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतरनं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि हे पुन्हा असंच एकजीव करून घ्यायचे. पहा, इथे मी मीठ घातलं. आता हे अगदी छान असं फेटून घेणार आहे. आपण यामध्ये जे तेल वापरलेलं आहे ना थोडंसं, त्यामुळे ह्याला छान अशी जाळी येणार आहे आणि हे बॅटर आहे ना अगदी असं मोकळं होणार आहे. मी इथे पुन्हा चिमूटभर सोडा वापरलेला आहे. तुम्ही सोड्याऐवजी इनो वापरलात तरी चालेल. आता सोडा घातल्यानंतरनं हे पुन्हा मी मिक्स करून घेतलं आणि पहा, असं हे बॅटर आपलं तयार झालं आहे. खूप पातळ नाही आणि अगदीच घट्टही नाही. अशाच पद्धतीचं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे. पॅनवरती आपण थोडं बटर घालून घेऊया. तुम्ही बटरऐवजी तेलाचा तुपाचा वापर करू शकता, पण या रेसिपीसाठी आहे ना बटरने खूप छान असा फ्लेवर येतो. तर जर बटर असेल तर बटर घाला किंवा मग तेल तूप वापरलं तरी चालेल. आता हे बटर सगळीकडे मी अशा पद्धतीने पसरवून घेते. पहा, खूप बटर नाही घालायचं आहे आपल्याला. फक्त जो आपण यावरती आता जो बेस टाकणार आहे ना तो खाली चिटकून नाही राहिला पाहिजे, यासाठी मी बटरचा वापर केला आहे. आता इथे मी याचे छोटे छोटे पॅनकेक करते. आपण कांदा टोमॅटो चिरून ठेवला आहे, त्याचं काय करायचं आहे पुढे समजेलच, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, इथे मी अशा पद्धतीने आता ह्याचे छोटे छोटे पॅनकेक करून घेणार आहे. मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा आहे ना खरंच मी म्हणेल एकदा तुम्ही ही रेसिपी घरी करून पहा. मुलांना खूप जास्त आवडते आणि आपण घरी केलेली असते, त्यामुळे आपल्याला माहीत असतं आपण यामध्ये काय वापरले, कशा पद्धतीने वापरले, भांडी कशी वापरतोय आपण, स्वच्छ आहेत नाहीत. त्यामुळे शक्यतो ना घरचंच असं काहीतरी वेगळं नवीन करून देत जा. तर पहा, इथे मी एका वेळी 4 पॅन केक बसलेले आहेत यामध्ये. तर आपण हे असे घालून घेतलेत छोटे छोटे. आता वरती थोडंसं असं ओबडधोबड झालं ना, हे चमच्याने मी थोडंसं असं सरळ करून घेते, म्हणजे दिसायला सुद्धा जरा छान दिसेल. तर पहा, इथे चमच्याच्या मदतीने मी अशा पद्धतीने हे पसरवून घेते. बरं, हे जे आपण पॅनकेक घातलेत ना हे खूप जाड घालायचे नाही आहेत आणि अगदीच पातळी करायचे नाही आहेत. याची जाडी तुम्ही पाहून घ्या, अगदी या पद्धतीची हवी, भाकरीपेक्षा थोडं जाड हवं. झाकण ठेवूया आणि 2 मिनटं एक बाजू होऊन देऊया.
गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे. बारीक गॅसवरच ही संपूर्ण प्रोसेस आता करून घ्यायची आहे. तर पहा, इथे एक साईड छान अशी भाजली गेलेली आहे. मी इथे थोडंसं हे मध्यभागी घेते, कारण काय होतं, गॅसची फ्लेम आहे ना जी, ती मध्यभागी लागते. मध्ये मध्ये हे थोडंसं आहे ना फिरवूनसुद्धा घ्यायचा, तवा थोडासा हलवायचा, म्हणजे मग सगळीकडनं हे व्यवस्थित एकसारखं शिजलं जाईल. पहा, याला मस्त अशी जाळी आली आहे. आपण यात चिमूटभर सोडा तर वापरला आहे, पण जे आपण तेल घातलं आहे ना, त्यामुळे हा पदार्थ खूप हलका फुलका होतो. तर पहा, खालची साईड थोडी भाजली गेलेली आहे. मी आता हे पलटी करून घेते, अगदी या पद्धतीने. पाहू शकता तुम्ही, आपण चारही इथे पॅनकेक पलटी करून घेतलेले आहेत आणि एकही तुटलेला नाही आहे. अगदी परफेक्ट होतात, अजिबात तुटत वगैरे नाही. आता तुम्हाला हे जर असेच खायचे असतील ना, तर तुम्ही असेच खाऊ शकता, पण आपण याला थोडंसं डेकोरेट करूया आणि मुलांच्या आवडीचा पदार्थ तयार करूया. आता इथे मी ना टोमॅटो केचप घालते आहे यावरती. तुम्ही यामध्ये पिझ्झा सॉस घालू शकता, शेजवान चटणी घालू शकता, किंवा मेयोनीजची चटणी असेल तुमच्याकडे ती घालू शकता. तुमच्याकडे जो कोणता सॉस असेल ना आणि जो तुमच्या मुलांना आवडत असेल तो इथे तुम्ही वापरू शकता. आता माझ्याकडे पिझ्झा सॉस नव्हता म्हणून मी फक्त टोमॅटो केचप घातला आहे आधी. तर पहा, असा संपूर्ण सगळीकडे हा टोमॅटो केचप आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे. त्यानंतरनं यावरती मी मेयोनीज घालणार आहे. अगदी थोडं थोडं मेयोनीजसुद्धा घालून घेऊया. तुमच्याकडे जर तंदूर मेयोनीज असेल तर ते वापरलं तरी चालेल. आता मुलांना थोडं हे क्रीमी फ्लेवर यावा ना, यासाठी मेयोनीजचा मी इथे वापर केला आहे. आता याच वरती आहे ना आपण अगदी थोडीशी चिमूटभर आहे ना मिरे पावडर घालून घ्यायची. त्यामुळे या बेसला आणि या पिझ्झाला आपल्या छान असा थोडा तिखट फ्लेवर येईल. पुन्हा मी इथे चिमूटभर लाल तिखटसुद्धा असं यावरती घालून घेतलं आहे. आता चमच्याने हे सगळीकडे छान असं पसरवून घेऊया. पहा, तुमच्याकडे जर ओरेगॅनो असेल किंवा चिली फ्लेक्स असेल ना, तर ते सुद्धा तुम्ही यावरती नक्कीच घालू शकता. आता इथे माझ्याकडे नव्हतं म्हणून मी थोडा तिखटपणा येण्यासाठी यावरती मिरी पावडर वापरलेली. जर एखादी पदार्थ एखादा नसेल आपल्याकडे, तर त्याऐवजी आपण घरातला कोणता पदार्थ वापरू शकतो ना, हे सुद्धा मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असते. त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा. आता इथे मी मोझरेला चीज यावरती स्प्रेड करून घेते. पहा, अशा पद्धतीने. जर तुमच्याकडे हे चीज नसेल तर तुम्ही साधं जे चीज येतं ना, फक्त ते घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे. आता आपल्याला हे चीज घालताना फक्त एक काळजी घ्यायची की असं सगळीकडे पसरवून घालायचं, म्हणजे मग ते खाताना सुद्धा खूप छान लागेल. पहा, आता मी इथे जे आपलं अमूल चीज येतं ना ते घालून घेते. इथे एक वडी घेतली आहे मी, त्यातली अर्धीच वडी लागणार आहे आपल्याला. यावरती हे किसून घ्यायचं आहे आपल्याला, एकसारखं असं सगळीकडनं हे किसून घेऊया. या चीजला आहे ना फ्लेवर छान असतो आणि जे आधीचं चीज आपण घातलं आहे ना, त्यामुळे असं ते छान, ज्यावेळेस आपण पिझ्झा तोडतो ना त्यावेळेस ते असं छान तार पडते त्याला आणि मुलांना ते जास्त छान वाटतं. त्यामुळे मी इथे दोन्ही चीजचा वापर केला आहे. तुम्ही एकच चीज कोणतंही वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. तर पहा, इथे मी असं संपूर्ण चीज यावरती किसून घेते आहे. जेवढं चीज जास्त असेल ना, तेवढा हा पदार्थ खायला अजून जास्त छान लागतो. आणि आपण घरी करतोय, मुलांसाठी आपण असंही बाहेरचा पिझ्झा आणतो त्यावेळेस त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ॲड केलेल्या असतात. मग घरी आपण ज्यावेळेस करतोय त्यावेळेस नक्कीच आपण जास्तीचं चीज वापरू शकतो. पहा, मी इथे टोमॅटो घालून घेते आधी. अशा पद्धतीने आपल्याला हे टोमॅटो ठेवून घ्यायचे. तुम्ही हवं तर टोमॅटो लहान लहान आकारात कट केलेत तरी चालेल. माझ्या मुलांना टोमॅटो फार आवडतो त्यामुळे मी थोडा मोठ्या मोठ्या आकारातच कट करून घेतलेला आहे. आणि इतर भाज्या जर तुम्हाला यामध्ये ॲड करायच्यात तर नक्कीच ॲड करू शकता. आपण एक एक करून अशा पद्धतीने आधी टोमॅटो ठेवून घेऊया. आणि आता टोमॅटो ठेवून झाला की लगेचच यावरती आपल्याला कांदा ठेवून घ्यायचा आहे. तर पहा, कांद्याच्या अशा व्यवस्थित पाकळ्या मोकळ्या करून घेतल्या होत्या मी. आता त्या अशा एकसारख्या सगळीकडे ठेवून घेऊया. जशा तुम्हाला हव्या आहेत किंवा जितक्या तुम्हाला हव्या आहेत तितक्या तुम्ही ठेवू शकता. किंवा अगदी काहीच नाही, यावरती कोणतीच भाजी नाही ठेवली ना, फक्त थोडंसं वरतून चीज किसून हा पदार्थ असाच खाल्लात तरी चालेल. किंवा तुम्हाला चीजही किसायचं नसेल ना, तर दोन्ही साईडनी छान असा भाजून घ्या आणि अगदी तसंच खाल्लात ना तरीसुद्धा अप्रतिम लागतो. चपातीचा आहे त्यामुळे नक्कीच हेल्दीसुद्धा आहे. पहा, मी इथे संपूर्ण कांदा वगैरे पसरवून घेतला. त्यानंतरनं यावरती झाकण ठेवले आणि एक 2 ते 3 मिनटं अगदी बारीक गॅसवर हे एका साईडने होऊन दिलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, चीज मस्त मेल्ट झालेलं आहे आपलं आणि छान हे झालेलं आहे. तुम्हाला हे अगदीच कुरकुरीत करायचं असेल ना, खालचा जो बेस आहे तो छान कुरकुरीत क्रंची करायचा आहे ना, तर अजून थोडा वेळ बारीक गॅसवरती असू द्या. आता हे खालच्या साईडनी कुरकुरीत झाले पण वरतून थोडं सॉफ्ट आहे. तर तुम्हाला जर वरची साईडसुद्धा म्हणजे मुळात जो बेस आहे तो जर कडक हवा असेल ना,
तर दोन्ही साईडने आधी छान खरपूस भाजून घ्या आणि त्यानंतर मग ही बाकीची प्रोसेस करून घ्या. तर पहा, एक एक करून आपण हा पिझ्झा आता काढून घेऊया. हा ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्समुळे थोडासा अपूर्ण असा वाटतोय, पण तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही घाला. ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स नसेल तरीसुद्धा चवीला खूप छान होतो. थोडीशी मिरी पावडर घालायची आहे, अप्रतिम टेस्ट येते. तर पहा, मी वरतून अगदी थोडंसं लाल तिखट असं भुरभुरून घेणार आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुम्हाला एक पिझ्झा तोडूनसुद्धा दाखवणार आहे. खूप जास्त गरम आहे कारण आत्ताच आपण हा तव्यातनं काढून घेतलेला आहे. पहा, अप्रतिम झालेत आणि यावरती भरपूर असं चीज घातल्यामुळे ना मुलं खूप खुश होतात. आणि हा खूप जास्त गरम आहे म्हणून मला तोडता येत नाही. खालून दाखवते मी तुम्हाला. पहा, खालची बाजू छान कुरकुरीत झालेली आहे. तुम्हाला जर वरचीही बाजू तशी कुरकुरीत हवी आहे ना, तर एक साईड आधी छान भाजून घ्या आणि त्यानंतर ना वरती हे तुम्ही टॉपिंग करू शकता. पहा, मस्त असा आपला पिझ्झा तुटला जातोय, छान अशी त्याला तार पडतीये. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून कळवा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्कीच करा. आणि हां, हे सगळं केल्यानंतर तुम्हाला आठवतंय का, आपण हे चपातीपासनं केलेलं आहे, त्यामुळे नक्की करून पहा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.